सर्व जनतेला तथा बसपा पदाधिकारी कार्यकर्ता यांना आवाहन करण्यात येतं की बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय बहन मायावतीजी यांच्या दिशानिर्देशानुसार इंजिनियर रामजी गौतम साहेब राज्यसभा सांसद तथा प्रदेश प्रभारी यांच्या मार्गदर्शनात सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024 रोजी जातीयवादी दृष्टिकोन पुढे ठेवून SC ST मध्ये वर्गीकरण व क्रीमी लेअर लागू करण्यासंदर्भात असंवैधानिक निर्णय दिला आहे. तो संविधान विरोधी निर्णय संसदेने रद्द करण्याकरता तसंच आरक्षणाला संविधानाच्या 9व्या अनुसूचित टाकण्याकरिता बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या भारत बंद आंदोलनात बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रात सक्रिय सहभागी होत आहे. तरी सर्व SC ST OBC समाजातील लोकांनी आपल्या हक्क अधिकारासाठी तसेच न्यायासाठी रस्त्यावर येऊन आपापल्या जिल्ह्यात झेंडे बॅनर घेऊन भारत बंद आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे. आंदोलन शांततापूर्ण तसेच संवैधानिक पद्धतीने केल्या जाईल. व्यापारी वर्गाने या आंदोलनात सहकार्य करावे. जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या मार्फत माननीय राष्ट्रपती यांना मागण्यांचे निवेदन दिले जाईल. मागण्या: अनुसूचित जातींचे वर्गीकरण व अनुसूचित जाती जमातींना क्रीमी लेअर न लावणे बाबत संसदेत घटना दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करणे. 2. न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धत बंद करून न्यायाधीशांची नियुक्ती ऑल इंडिया ज्युडिशियरी सर्व्हिसेसची गठन करून करणे. OBC SC ST भटक्यांचे आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्यूल 9 मध्ये त्याचा अंतर्भाव करावा. ज्याची जितकी संख्या त्याच्या भागीदारीनुसार जातीनिहाय जनगणना करावी. सर्वांना समान न्याय या तत्वानुसार ओपन कॅटेगरीचे सुद्धा वर्गीकरण करून त्यांनाही क्रीमी लेअर लावावे. 6. खाजगी संस्था प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण लागू करावे. 7. जातीचे निर्मूलन करण्याकरता TC वर जात देणे बंद करावे. तसेच जातींचे दाखले देणे बंद करून फक्त प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावे. 8. मागासवर्गीयांचा रिक्त पदांचा संपूर्ण अनुशेष भरावा. अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आपण भारत बंदमध्ये सहभागी व्हायचे आहे असे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. दिलीप वरगट, जनमत लाईव्ह न्यूज, छत्रपती संभाजीनगर.